नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम क्रॅकर करंट अफेअर्स या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत 7 ऑक्टोबर 2025चे टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न जे सर्व प्रकारच्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात आधी बघूया काल विचारलेला खास प्रश्न, आणि तो प्रश्न आहे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने म्हणजेच NHAI ने राष्ट्रीय महामार्गावर कोणता नवा उपक्रम सुरू केला आहे। तर जे NHAI आहे त्यांनी राष्ट्रीय महामार्गावर QR कोड सक्षम प्रकल्प माहिती फलक हा जो नवा उपक्रम आहे तो सुरू केला आहे। म्हणजे पर्याय क्रमांक B हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने राष्ट्रीय महामार्गावर QR कोड सक्षम प्रकल्प माहिती फलक म्हणजेच प्रोजेक्ट इन्फॉर्मेशन साइन बोर्ड सुरू केले आहेत। या उपक्रमाचा उद्देश देशाच्या विस्तीर्ण महामार्ग जाळ्यात पारदर्शकता, रस्ते सुरक्षा आणि प्रवाशांच्या सोयीस प्रोत्साहन देणे असा आहे। नवीन फलकांवर उभे QR कोड दिले आहेत जे वापरकर्ते आपल्या स्मार्टफोनद्वारे स्कॅन करू शकतात। या माध्यमातून महामार्ग क्रमांक, चेनज, प्रकल्पाची लांबी, बांधकाम व देखभाल कालावधी यासारखी सविस्तर माहिती तत्काळ मिळते। फलकांवर आपत्कालीन हेल्पलाईन क्रमांक 1033 स्पष्टपणे दर्शविण्यात आला आहे। आता सुरुवात करूया आपल्या आजच्या टॉप 10 प्रश्नांना। आणि पहिला प्रश्न आहे, ब्रिजटाउन बार्बाडोस येथे भारतीय संसदीय प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व कोण करत आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय C, ओम बिर्ला। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ब्रिजटाउन बार्बाडोस येथे होणाऱ्या 68व्या कॉमनवेल्थ संसदीय परिषदेला भारतीय संसदीय प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व केले। 68व्या परिषदेमधील थीम आहे कॉमनवेल्थ एक जागतिक भागीदार। हा कार्यक्रम कॉमनवेल्थ संसदीय संघटनाद्वारा दरवर्षी आयोजित केला जातो। प्रश्न दुसरा, न्यू दिल्ली येथे 2025 मध्ये झालेल्या वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेत भारताचे स्थान कितवे होते आणि भारताने त्यामध्ये एकूण किती पदके जिंकली? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, म्हणजेच भारताचे स्थान वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये होते 10वे आणि भारताने त्यामध्ये एकूण 22 पदके जिंकलेली आहेत। भारताने नवी दिल्लीमध्ये झालेल्या 2025च्या वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत 10वे स्थान मिळवले। देशाने एकूण 22 पदके जिंकून आपले आतापर्यंतचे सर्वोत्तम प्रदर्शन नोंदवले। त्यामध्ये 6 सुवर्ण, 9 रौप्य आणि 7 कांस्य पदकांचा समावेश आहे। भारताने 2024 मध्ये जपानमधील कोबे येथे झालेल्या चॅम्पियनशिपमध्ये मिळवलेल्या 17 पदकांच्या पूर्वीच्या सर्वोत्तम रेकॉर्डला पार केले। भारतीय प्रतिनिधी मंडळात 73 पॅरा ॲथलेटिक्स होते, ज्यात 54 पुरुष आणि 19 महिला ॲथलेटिक्सचा समावेश होता। तिसरा प्रश्न, पटना मेट्रो रेल सेवेच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन कोणी केले? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय B, नितीश कुमार। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पटना मेट्रो रेल सेवेच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले, ज्यामध्ये न्यू पाटलीपुत्र बस टर्मिनल ते भूतनाथ स्टेशनपर्यंत 3.6 किलोमीटर लांबीचा उंचावलेला मेट्रो मार्ग समाविष्ट आहे। हा टप्पा, ज्याला प्रायोरिटी कॉरिडॉर असेही म्हटले जाते, इंटरस्टेट बस टर्मिनल ते भूतनाथ स्टेशनपर्यंत चालवला जाईल। सुरक्षेची जबाबदारी बिहार राज्य सहाय्यक पोलीस यांना देण्यात आली आहे। चौथा प्रश्न आहे, SECL ची पहिली पूर्णपणे महिलांनी चालवलेली सेंट्रल स्टोअर युनिट कोठे उघडण्यात आली? तर ही जे सेंट्रल स्टोअर युनिट आहे जे पूर्णपणे महिलांनी चालवलेली आहे ती कोरबा, छत्तीसगड येथे उघडण्यात आली आहे। म्हणजे पर्याय B हे काय आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। साऊथ ईस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड म्हणजेच SECL जी कोल इंडिया लिमिटेडची सहाय्यक कंपनी आहे, हिने छत्तीसगडच्या कोरबा येथील सेंट्रल वर्कशॉपमध्ये आपली पहिली पूर्णपणे महिलांनी चालवलेली सेंट्रल स्टोअर युनिटचे उद्घाटन केले। हा उपक्रम नारी शक्ती से राष्ट्रशक्ती या विषयावर आधारित होता आणि महिला सशक्तीकरणासाठी भारत सरकारच्या वचनबद्धतेशी हा सुसंगत आहे। तसेच तो विशेष मोहीम 5.0चा एक महत्त्वपूर्ण भाग आहे। पाचवा प्रश्न,
जागतिक सेरेब्रल पाल्सी दिन म्हणजेच वर्ल्ड सेरेब्रल पाल्सी डे दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? जो वर्ल्ड सेरेब्रल पाल्सी डे आहे म्हणजेच जागतिक सेरेब्रल पाल्सी दिन आहे, हा दरवर्षी 6 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. तर याचं योग्य उत्तर आहे 6 ऑक्टोबर, पर्याय सी. जागतिक सेरेब्रल पाल्सी दिन दरवर्षी 6 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो, ज्याचा उद्देश सेरेब्रल पाल्सी या बाल्यावस्थेतील सर्वात सामान्य शारीरिक अपंगतेबद्दल जनजागृती करणे आहे. 2025ची थीम तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, जी आहे युनिक अँड युनायटेड. WCPDची स्थापना 2012 साली ऑस्ट्रेलियातील सेरेब्रल पाल्सी अलायन्सने केली होती. हा दिवस वर्ल्ड सेरेब्रल पाल्सी अलायन्स या संस्थेच्या संयोजनाखाली साजरा केला जातो. प्रश्न 6वा आहे, नामचिक नामफूक कोळसा खाणीचे उद्घाटन कोणत्या केंद्रीय मंत्र्यांनी केले आहे? तर या खाणीचं नाव लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, जे आहे नामचिक नामफूक कोळसा खाण, आणि याचे उद्घाटन एका केंद्रीय मंत्र्यांनी केले आहे आणि ते मंत्री आहे जी किशन रेड्डी. पर्याय बी हे आपलं योग्य उत्तर आहे. केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्रालयाचे मंत्री श्री जी किशन रेड्डी यांनी अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्यासह अरुणाचल प्रदेशातील चांगलाँग जिल्ह्यातील नामचिक नामफूक कोळसा खाणीचे उद्घाटन केले. ही खाण 1.5 कोटी टन कोळशाच्या साठ्याची क्षमता असलेली असून अधिकृतपणे कार्यान्वित झाली आहे. हे उत्तर पूर्व भारतातील विकास आणि ऊर्जा सुरक्षा वाढवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरले आहे. पुढला प्रश्न, नोबेल पुरस्कार 2025चे विजेता कोण आहेत? तर जो नोबेल पुरस्कार मिळाला आहे 2025 मध्ये, त्याचे विजेता आहेत मेरी ई ब्रंको, फ्रेड राम्सडेल आणि शिमोन सकागुची. पर्याय ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 2025 सालचा नोबेल पुरस्कार जो मिळाला आहे भौतिकशास्त्र आणि औषधशास्त्रमध्ये, तर हा जो पुरस्कार आहे तो मिळालेला आहे मेरी ई ब्रंको, फ्रेड राम्सडेल आणि शिमोन सकागुची यांना त्यांच्या परिघीय रोगप्रतिकारक सहिष्णुता संदर्भातील शोधांसाठी प्रदान करण्यात आलेला आहे. पुरस्कार देणारी संस्था कोणती आहे? तर हा जो पुरस्कार आहे तो दिला जातो कारोलिन्स्का इन्स्टिट्यूटमधील नोबेल असेंब्ली. नोबेल पुरस्कार हा जागतिक स्तरावर सर्वात प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक मानला जातो आणि दरवर्षी मानवतेसाठी महान योगदान दिलेल्या व्यक्ती व संस्थांना हा पुरस्कार प्रदान केला जातो. 8वा प्रश्न, भारत हा BWF वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिप्स 2दा होस्ट करणाऱ्या आशियाई देशांपैकी एक आहे. इतर कोणते 3 देश या यादीत आहेत? तर प्रश्नामध्ये विचारलं आहे की भारताने BWF वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिप्स 2दा होस्ट केली आहे, तर भारतासोबत आणखी 3 कोणते देश आहेत ज्यांनी ही चॅम्पियनशिप्स काय केली आहे? होस्ट केली आहे. तर ते जे 3 देश आहेत ते आहेत चीन, इंडोनेशिया आणि मलेशिया. पर्याय बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. गुवाहाटी आसाममध्ये भारतात दुसऱ्या वेळेस BWF वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिप्स आयोजित केल्या जात आहेत. ही प्रतिष्ठित स्पर्धा ज्यामध्ये जगातील सर्वोत्तम युवा शटलर सहभागी होतात, भारतात 17 वर्षाच्या अंतरानंतर परत येत आहे. याचा पहिला आढावा 2008 मध्ये पुण्यात घेण्यात आला होता. भारत या स्पर्धेला 2दा आयोजित करणाऱ्या 4 आशियाई देशांपैकी एक बनला आहे आणि उर्वरित 3 देश म्हणजे चीन, इंडोनेशिया आणि मलेशिया हे आहेत. 9वा प्रश्न, राजस्थानच्या पहिल्या नमो बायोडायव्हर्सिटी पार्कचे उद्घाटन कोणत्या केंद्रीय मंत्र्यांनी केले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, भूपेंद्र यादव. केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी राजस्थानच्या पहिल्या नमो बायोडायव्हर्सिटी पार्कचे प्रतापबंध अलवर येथे उद्घाटन केले. हा पार्क अलवर परिसरासाठी एक हरित फुफ्फुस म्हणून कार्य करतो, ज्याचे उद्दिष्ट स्थानिक हवामान सुधारणे, शहरी हिरवळीचा विस्तार करणे आणि पर्यावरणीय संतुलन पुनर्स्थापित करणे असा आहे. आणि आजचा शेवटचा प्रश्न आहे, भारतीय रिझर्व्ह बँकेने कोणत्या संस्थेला गैर बँकिंग वित्तीय कंपन्यांच्या क्षेत्रासाठी स्वयंनियामक संस्था म्हणून मान्यता दिली आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय सी म्हणजेच FIDC. FIDCचं लॉंग फॉर्म आहे फायनान्स इंडस्ट्री डेव्हलपमेंट काउन्सिल. भारतीय रिझर्व्ह बँकेने
फायनान्स इंडस्ट्री डेव्हलपमेंट काउन्सिलला गैर बँकिंग वित्तीय कंपन्यांच्या क्षेत्रासाठी स्वयंनियामक संस्था म्हणून अधिकृत मान्यता दिली आहे. RBIच्या ओमनिबस फ्रेमवर्कनुसार स्वयंनियामक संस्था ही एक अशासकीय संस्था असून ती संबंधित नियामक प्राधिकरणाद्वारे विशिष्ट उद्योग किंवा क्षेत्राचे निरीक्षण व नियमन करण्यासाठी अधिकृत केली जाते. तर मित्रांनो, हे होते आपले आजचे टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न. आणि आता आहे तुमच्यासाठीचा खास प्रश्न. 69व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धाचे म्हणजेच NSGचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? प्रश्न पुन्हा एकदा ऐका. 69व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? या प्रश्नाचं उत्तर तुम्हा सर्वांना कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. धन्यवाद.